जय जिनेंद्र, आपण गेल्या 10 दिवसांपासून श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहेगाव संचलित विलासचंद्र एम मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी दशलक्षण पर्वाचे आयोजन केले। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा शेवटचा दिवस। आज आपण उत्तम ब्रह्मचर्य या गुणाचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, पहिल्या दिवशी सुरुवातीला मी उत्तम क्षमा यापासून सुरुवात केली होती। उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम सत्य, उत्तम शौच, उत्तम तप, उत्तम त्याग आणि आज आपण ब्रह्मचर्य या गुणाचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, ब्रह्मचर्य हा अत्यंत महत्वाचा दशलक्षण पर्वातील एक पराकोटीचा विषय आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार। विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये उत्तम ब्रह्मचर्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरती पूर्ण संयम बाळगणे, संयम राखणे। मित्रांनो, संयम राखायचा असेल तर संयम इंद्रियावरती राखला पाहिजे, संयम विचारावरती राखला पाहिजे, संयम वर्तनावरती राखला पाहिजे। म्हणजे ब्रह्मचार्याचे खरे रूप कोणते असा जर प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ येतो की नियंत्रण करणे। जर नियंत्रण राखले तर ब्रह्मचर्य धर्म पाळला जाईल। म्हणजे इंद्रिय, विचार आणि वर्तन या तिन्ही गोष्टीवरती माझं नियंत्रण पाहिजे। मित्रांनो, इंद्रियावरती संयम पाहिजे। आपल्या 5 इंद्रियावरती सर्व विद्यार्थ्यांनी आजपासून नियंत्रण पाहिजे। डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा। संपूर्ण दशलक्षण पर्वातील आजच्या दिवसामध्ये एक संकल्प सर्वजण करूया की मी माझ्या जीवनामधील जीवन जगत असताना दररोज व्यावहारिक जीवनामध्ये डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यावरती नियंत्रण ठेवणार आहे। त्याचबरोबर मी माझ्या विचारांची शुद्धता ठेवेल। माझ्या जीवनातील असणारी ऊर्जा चुकीच्या कामाला लावणार नाही। मी माझ्यामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आध्यात्मिक कार्यासाठी वापरणे, याला सुद्धा उत्तम ब्रह्मचर्य म्हणतात। माझ्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेची ओळख मी करून घेतली पाहिजे। स्वतः इतका दुसरं कुणीही आपल्याला ओळखत नाही। म्हणजे माझ्यात असणारी ऊर्जा मी शोधायची आहे आणि त्याच ऊर्जेला आध्यात्मिक बाजूला वळवण्याचा आहे। त्याचबरोबर माझ्या जीवनामध्ये मी सात्विक अन्न खाईन, चांगल्या लोकांची संगत राहील, चांगल्या लोकांची साधना करेन, चांगल्या विचारांची साधना करेन आणि त्याचबरोबर चांगले वाचन करेन आणि ध्यान धारणा। मित्रांनो, सात्विक अन्न
खरा आरोग्याचा एक पाया आहे. म्हणजे ब्रह्मचार्य या धर्मानुसार सात्विकता, चांगले संगत, आणि ज्या वेळी आपण साधना करतो, वाचन करतो, त्यावेळेला आपल्या विचारांची आणि जीवनाची उंची वाढल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा परिपूर्ण फायदा होणार आहे तर आपलं मानसिक जीवनातील स्पष्टता, धैर्य, धीर आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अगोदरच मी सांगितलं की इंद्रियावरती संयम पाहिजे. इंद्रियावरती संयम ठेवल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास वाढणार आहे आणि माझे जीवन तेजमय जीवन होणार आहे. त्याचबरोबर माझी स्मरणशक्ती ही वाढणार आहे आणि माझी बुद्धी तीव्र होणार आहे. मित्रांनो, सर्वांचं शरीर परमेश्वर देत असताना निरोगी शरीर आपल्याला भार करत असतो. परंतु याच शरीररूपी मंदिराची प्रत्येक जण स्वतःजवळ संयम नसल्यामुळं, विचारांची परिपक्वता नसल्यामुळं या मंदिराची निरोगी मंदिर दिलेलं मंदिर रोगी बनवते. हे निरोगी मंदिर बनवण्यासाठी आजचा धर्म खूप महत्वाचा आहे आणि या धर्माच्या माध्यमातून मी माझ्या जीवनामध्ये ऊर्जा घेणार, आध्यात्मिक उंची वाढवणार, मी माझ्या सर्व इंद्रियांवरती संयम राखणार, विचार शुद्ध ठेवणार, माझ्या ऊर्जेचा वापर आध्यात्मिक कार्यासाठी वापरणार आणि मी माझी व माझ्या कुटुंबाची जीवनशैली सात्विक ठेवणार. हा संकल्प करूया आणि आजचा विचार इथंच संपला. मी असं जाहीर करतो. जय जय.